सातबारा चुकीचा असेल तर तुमची जमीन तुमची राहत नाही का, असा प्रश्न जर तुम्हाला पडत असेल तर त्याची कारणे समजून घ्या. कारण आजही आजोबांच्या नावावर जमीन आहे आणि वडील मयत आहे तरी देखील त्यांचा फेर झालेला दिसून येत नाही. यामुळे होतं काय, बँक कर्ज देण्यास नाकारते, तसेच खरेदी घेणार देखील मागे सरकतो. यामुळे खरेदी व्यवहार होत नाही. त्यामुळेच कायदेशीर बाबी काय आहेत किंवा कायद्यांचे नियम काय आहेत हे माहिती करून घेणं आवश्यक आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 त्यातील कलम 149, 150 नुसार फेरफार होणे हे कायदेशीर व बंधनकारक आहे. कारण खरेदी खत होणं म्हणजेच नुसता व्यवहार होणं आणि सातबारावर येणं म्हणजेच ती झाली मालकी. आणि म्हणूनच फेरफार होऊन सातबाऱ्यावर दुरुस्तीसाठी तलाठी यांच्याकडे फेरफार होण्यासाठी तसा अर्ज करावा लागतो. यासोबत जर खरेदी खत झालेले असेल तर ते, वाटप झालेले असेल तर ते, किंवा वारस नोंद करायची असेल तर तशी कागदपत्रे हे त्यांना देणं आवश्यक असतं. आणि जर फेरफाराचा काही वाद असेल तर तशी RTS अपील करणं आवश्यक ठरतं. त्यामुळेच या बाबतीत तुमचा काही स्पेसिफिक प्रश्न असेल तर तुम्ही मला कमेंट्स करू शकता.